नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच कमालीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की सत्यनारायणाची पूजा असते. राजवाड्यांच्या घरामध्ये सगळे पाहुणे आलेले असतात नवीन सुनेला बघण्यासाठी आणि तिच्या हातचा सत्यनारायणाचा शिरा खाण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र पिंट्या दादा सिक्रेटली आता स्वानंदीची मदत करतो. त्यामुळे सगळ्या पाहुण्यांच्या समोर स्वानंदीची इज्जत राखली जाते. तिचं कौतुक होतं, तिचं उदो उदो होतो. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं, काय काय घडतं, सगळं बघूया. व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे ना, शेवटपर्यंत पहा, कारण खरा ट्विस्ट शेवटीच आहे. तर आपण पाहतो की समर आणि स्वानंदीने मिळून आता शिरा बनवलेला असतो. आजी बोलते, स्वानंदी शिरा घेऊन ये. स्वानंदी आता ते पातेले उचलते, किचनमध्ये घेऊन जाते आणि मग काय वाटीत आता शिरा काढून ती सगळ्यांना सर्व करते. म्हणजे ती शिरा काढून देते आणि वेटर सगळ्या पाहुण्यांना तो शिरा सर्व करू लागतात सत्यनारायणाचा. इथे सगळे गेस्ट जमलेले असतात. स्वानंदीला बघून सगळेच तिचं कौतुक करत असतात की सून किती देखणी आहे, किती सुसंस्कारी आहे. तिथे जमलेले सगळेच पाहुणे आता शिरा टेस्ट करू लागतात आणि तेवढंच तिथे एक मेड धावत पळत येते. स्वानंदीला काहीच कळत नाही. ती बोलते, काय झालं, तुम्ही अशा धावत पळत का बरं आलाय? ती मेड मात्र चांगलीच रडकुंडीला आलेली असते प्रेक्षकांनो, आणि तिला पाहता स्वानंदीला सुद्धा फार विचित्र वाटत असतं. स्वानंदी बोलते, ताई अहो तुम्ही का रडताय, नक्की तुम्हाला काय झालंय मला सांगा, असं म्हणत असती त्या मेडचा हात हातात घेते. तेव्हा मेड रडतच बोलते, मॅडम मगाशी मी तुम्हाला पिठी साखरेच्या बरणीच्या ऐवजी मिठाची बरणी दिली आणि त्यामुळे आता सगळा शिरा खारट झाला असणार आहे. आता देवा काय होईल, आपली सगळी इज्जत जाईल. आणि हे सगळं ऐकल्यावर स्वानंदीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. ती डोक्याला हात लावून उभी राहते. आता पुढे काय होईल, आजींना काय वाटेल, समर काय करेल, याची तिला फार भीती वाटत असते. कारण लग्नात इतका मोठा तमाशा झालेला असतो. आता सगळ्यांसमोर तिची पुन्हा फजिती होणार या विचारानेच तिला कसं तरी झालेलं असतं. त्यामुळे ती डोकं धरून उभारलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे घडतं उलटच. पण तिथे जमलेले जे काही पाहुणे असतात ते शिऱ्याचं फार कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, वा वा वा, काही सुंदर सुरेख शिरा केलाय, असा शिरा यापूर्वी आम्ही कधीच खाल्ला नव्हता. खरंच त्या सगळ्या बायका आता आजींजवळ जातात, पुन्हा आता स्वानंदीचं कौतुक करू लागतात आणि बोलतात, खरंच तुमची नाचसुन्ना खरंच सुगरण आहे. असं वाटतंय शिरा खातच राहावा, शिरा तोंडात टाकताच विरघळतोय. आणि मग काय, आजींना सुद्धा स्वानंदीचं फार कौतुक वाटत असतं. त्या आनंदीला जवळ घेतात, तिच्या गळ्यामध्ये अक्षरशः हार घालतात. स्वानंदीला जवळ घेतात आणि तिचं कौतुक करू लागतात आणि बोलतात, खरंच स्वानंदी, आज मला स्वतःचाच अभिमान वाटतोय की माझी अगदी निवड योग्य आहे. तुझ्यासारखी सून या घरात आली लक्ष्मीच्या पावलांनी आणि सगळं कसं चांगलं होतंय बघ. इकडे आता समोरचे जे काही मित्र असतात ते सुद्धा समोर पुढे स्वानंदीचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, खरंच तुला खूप चांगली बायको मिळाली आहे. शिरा चाखूनच आम्ही सांगतो की यापुढे तुम्ही दोघे उत्तम संसार कराल. आणि हे सगळं पाहून तर स्वानंदीला काही समजत नसतं, हा सगळा काय प्रकार आहे. ती मनातल्या मनात विचार करत असते, पण आत्ता तर ताई आल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या की पिठी साखरेऐवजी मीठ टाकलं गेलंय आणि शिरा त्यामुळे खारट झालाय. मग शिरा गोड कसा काय झाला? आणि सगळेच आता शिऱ्याचं कौतुक कसं काय करतायत, स्वानंदीला काहीच समजायला मार्ग नसतो. मल्लिकाला तर या सगळ्यावरती विश्वासच बसत नाही. ती जोरातच हाक मारते, मला सुद्धा शिऱ्याची एक वाटी दे, मला सुद्धा शिरा चाखून बघायचंय. मेड आता तिला शिऱ्याची एक वाटी आणून देते. मल्लिका तो शिरा टेस्ट करते. मल्लिका जोरातच ओरडते, अर्पिता अगं हा शिरा तर खूप चांगला झालाय आणि गोड सुद्धा लागतोय, पण आपण तर बरणी रिप्लेस केली होती. मग खारट शिरा गोड कसं काय झाला, हा चमत्कार कसा काय घडला, मला तर काहीच कळत नाही अर्पिता. अर्पिता बोलते, आई मला दे, मला चाखू दे. अर्पिता सुद्धा टेस्ट करते तर शिरा गोडच लागत असतो. त्या दोघीही म्हणत असतात, हा सगळा काय प्रकार आहे, देवाने चमत्कार वगैरे केला की काय, का शिरा ओप बदलला, हा सगळा प्रकार तरी काय. तिथे असणारी सगळी लोक आता स्वानंदीकडे बघत असतात आणि टाळ्या वाजून तिचं सत्कार करत असतात, तिचं कौतुक करत असतात. स्वानंदी फारच भारावून गेलेली असते. आजी आता बोलते, चला आज तुम्ही सगळे इथे जमलाय, माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे आलाय, त्यामुळे आज माझ्या सुनेने इतका सुंदर प्रसाद देखील केलाय. त्या बदल्यात मला माझ्या सुनेला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. स्वानंदीला काहीच कळत नसतं की आजी नक्की काय करणार आहे. ती आता समरकडे बघू लागते. समरला सुद्धा या सगळ्याची काहीच आयडिया नसते. आजी आता मेडला आतून हार आणायला सांगते, जो की त्यांचा पिढीजात हार असतो. आजी आता तो हार स्वानंदीला देते. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही आजी, हा हार मी घेऊ शकत नाही. हा हार तुम्हाला तुमच्या सासूने दिला होता आणि मला असं वाटतंय तुम्ही तुमच्या सुनेला हा हार द्या. तेव्हा आजी बोलते, कसं आहे ना, खरं तर हा हार मी पिंट्याच्या आईला दिला होता, पण पिंट्याच्या आई गेल्यानंतर हा हार मी कोणालाच दिला नाही, कारण मला त्या योग्यतेची कोणी वाटलीच नाही.
कारण मल्लिका त्या पात्रतेची नाही आहे असं आजींना म्हणायचं असतं. हे सगळं पाहून तर मल्लिकाला इतका राग येतो, ती तोंड वाकडं करते, अर्पिताला घेऊन तिकडून निघून जाते. आजी आता पुढे बोलते, स्वानंदी खरं सांगते, त्यानंतर मला कोणी या पात्रतेचं वाटलंच नाही, पण पहिल्यांदा तू वाटतीयस, त्यामुळे तुला हा हार स्वीकारावाच लागेल. असं म्हणतच ती समरला बोलावून घेते. पिंट्या ये पटकन आणि हा हार तिच्या गळ्यात घाल. आता हा हार तुला सगळ्यांच्या समोर तिच्या गळ्यात माळायचा आहे. पिंट्या बोलतो, आजी अगं आत्ताच तर लग्नामध्ये इतक्या सगळ्या करोडो लोकांच्या समोर, इतक्या सगळ्या लोकांच्या समोर मी तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र माळलंय. आता पुन्हा एकदा नवीन दागिना तिच्या गळ्यात घालायची गरज काय? आणि तसं पण तिला हात आहेत की ती स्वतः घालून घेईल. तेव्हा आजी बोलते, पिंट्या रे, आपल्या राजवाड्यांची प्रथाच आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये म्हणजे राजवाड्यांच्या घरामध्ये नवीन सून येते ना, जेव्हा ती सुंदर असा शिरा बनवते प्रसादाचा, पहिल्यांदाच तिने घरामध्ये काहीतरी बनवलेलं असतं आणि तिचं कौतुक म्हणून तिचा नवरा तिला एक दागिना देतो. आणि तिला फक्त दागिना देत नाही तर सगळ्या पाहुण्यांच्या समोर तो तिच्या गळ्यामध्ये हा दागिना घालतो सुद्धा. आता ही प्रथा तुला मोडायची आहे का? आणि मग काय, पिंट्या काय आजीच्या शब्दापुढे जात नाही. तो सगळ्या पाहुण्यांसमोर तिच्या गळ्यामध्ये हार घालतो. इकडे आता समरने आधिराचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो. हलवाईकडून शिरा मागवलेला असतो आणि मग तो शिरा आधिरा सगळ्यांना वाटते आणि सासूचा एका मिनिटात प्रॉब्लेम सोडवून टाकते. मंदाची जी काही फजिती उडलेली असते तिने एका मिनिटात सॉल्व्ह केलेली असते आणि त्यामुळे मंदासुद्धा आता आधिरावरती प्रभावित झालेली असते. कारण पैसे देऊन तिने शिरा सगळा बनवून घेतलेला असतो, कारण पुन्हा शिरा बनवणे तर इम्पॉसिबल असतं. इकडे आपण पाहतो तर काय, कार्यक्रम संपतो. स्वानंदी आता रूममध्ये आलेली असते. ती पूर्णपणे टेन्शनमध्ये असते, कारण तिला अजून कळत नसतं की शिऱ्यामध्ये तर मीठ पडलं होतं. मग शिरा गोड कसा काय लागतोय, हा सगळा काय प्रकार आहे. तेवढं तसे ते समर येतो आणि बोलतो, स्वानंदी मला माहिती आहे तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करताय. तुम्ही हाच विचार करताय ना की शिऱ्यामध्ये तर मीठ पडलं होतं, मग शिरा इतका सुरेख कसा काय झाला. आणि हे सगळं ऐकून तर स्वानंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती आता आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघू लागते. मोठमोठे डोळे वटारून ती त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणते, काय हो, हे सगळं तुम्हाला कसं माहिती? नाही म्हणजे ही गोष्ट तर ताईंनी फक्त मला सांगितली होती की पिठी सागरेच्या बरणीऐवजी त्यांनी मला मिठाची बरणी दिली आहे आणि मला असं वाटलं की खारट शिरा झालाय. मग हे सगळं तुम्हाला कसं माहिती? तेव्हा समर हसू लागतो आणि बोलतो, सांगतो, सगळं सांगतो. घडलं असं होतं की जेव्हा तुम्ही शिरा बनवला होता आणि शिरा बनवून जेव्हा तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा त्याचा काय घमघमाट सुटला होता. हा. खरं तर मला गोड आवडत नाही, पण तुम्ही जे मध्यंतरी मोतीचूरचे लाडू दिले होते ना, मला प्रचंड आवडले होते आणि जवळपास ते सगळेच लाडू मी एकट्याने खाऊन टाकले होते. मला इतके ते लाडू आवडले होते. मग मी विचार केला, ते लाडू जर इतके सुंदर बनवले असतील तर शिरा काय बनवला असेल, म्हणून मी तो शिरा चाखला. तेव्हा स्वानंदी बोलते, एक मिनिट, तुम्हाला लाज वाटत नाही? अहो तो प्रसादाचा शिरा असतो, तो चाखायचा नसतो. तेव्हा समर बोलतो, एक मिनिट, इथे मी तुमचीच मदत केली आणि वरून तुम्ही मलाच ओरडताय. जर तो शिरा मी चाखला नसता तर तुमची काय अवस्था झाली असती, काय स्थिती आली असती तुमच्यावरती विचार करा. आणि तो इतका खारट शिरा होता की तोंड माझं पूर्ण नासून गेलं. मग मी विचार केला समजा माणसाकडून चुकून मीठ पडलं गेलंय तर शिरा थोडा खारट झाला असता, पण हा पूर्णपणे खारट झाला होता की माणूस तोंडात सुद्धा घेऊ शकत नाही, इतका खारट शिरा झाला होता. आणि मग काय, मला लगेच कळून चुकलं की तुम्ही पिठी साखरेच्या बरणीच्या ऐवजी मिठाची बरणी ओतली आहे. आणि असा खारट शिरा जर आपण आपल्या पाहुण्यांना दिला असता तर तुमची बदनामी झाली नसती, माझी बदनामी झाली असती, माझ्या आजीची बदनामी झाली असती आणि मेन म्हणजे आमच्या राजवाड्यांची इज्जत पूर्णपणे धुळीला मिळाली असती, आमची छितू झाली असती, लोकांनी आमच्यावरती थू केलं असतं. आणि मग काय, मी लगेच एक युक्ती लावली. आपल्या जवळचे नाक्यावरचे ते हलवाई आहेत ना, काय बरं त्यांचं नाव, मोतीलाल हलवाई, त्यांच्याकडून 7 ते 8 किलोच्या शिऱ्याची ऑर्डर दिली आणि त्यातला थोडा शिरा तिकडे आधिराकडे म्हणजे तुमच्या घराकडे सुद्धा पार्सल करायला सांगितला. नाही म्हणजे डोळे वटारून बघू नका, ॲक्च्युली तिच्याकडून सुद्धा सत्यनारायणाचा शिरा बिघडला गेला होता आणि त्यावरती ही युक्ती मी लावली. आणि जेव्हा त्यांचा माणूस शिरा घेऊन आला तेव्हा मी त्याच्याकडून गपचूप तो शिरा घेतला आणि मग काय, तुमच्या शिऱ्याच्या जागी हा शिरा मी रिप्लेस केला. कोणाला काहीच कळलं नाही. आणि हा असा गैरसमज करून घेऊ नका, हे सगळं मी तुमच्यासाठी केलंय, हे मी आमची इज्जत वाचवण्यासाठी केलंय. स्वानंदी आता समोर पुढे हात जोडते आणि बोलते, खरंच आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्याची परतफेड मी कशी करू ना तेच मला कळत नाहीये. खरंच तुम्ही आज माझ्यावरती खूप उपकार केलेत. तेव्हा समोर बोलतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं, हे सगळं मी तुमच्यासाठी नाही केलेलं, ही मी माझ्या घरची इज्जत वाचावी म्हणून केलंय. आणि अशा प्रकारे पुन्हा आता ते दोघे भांडू लागतात.
इकडे मात्र अर्पिता मल्लिका या दोघींना झोप काय लागत नसते. दोघी अजून विचार करत असतात की हा चमत्कार घडला कसा काय. तर अशा प्रकारे प्रेक्षकांनो समरने स्वानंदीची इज्जत वाचवलेली असते. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला आजच्या रात्रीच्या भागात बघायला मिळेल. तर हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.